नवीन वर्षाची सुरुवात भक्तिभावानं करण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील श्रद्धेचं केंद्र असलेल्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानात आज पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली। इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेलाय। भाविकांनी नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावो असं साकडं बाळूमामाच्या चरणी घातलंय। आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच हजारो भक्तिकांनी मंदिरात हजेरी लावली आहे। भाविकांसाठी बाळूमामा केवळ देव्हाऱ्यातील मूर्ती नसून प्रत्येकाच्या हृदयात वसलेले आहेत। मामा आपल्या कुटुंबातीलच आहेत असा भावनिक भक्तिभाव इथं पाहायला मिळतो। जरी डिसेंबर जानेवारी हे इंग्रजी महिने असले तरी बाळूमामांचे सर्व सोहळे मराठी महिने आणि तिथीनुसार साजरे होतात। मात्र दैनंदिन जीवनात मामा हवेच असतात। या भावनेतूनच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। अनेक भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात बाळूमामा दर्शनानं केली असून काहींनी सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धीचे संकल्प यावेळी केले। इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा, सद्भावना आणि बाळूमामांचे आशीर्वाद यांचा अनोखा संगम दक्षिण महाराष्ट्रातील या विख्यात देवस्थानात आज पाहायला मिळाला।